एका छोट्याशा खेडेगावात पावसाळा सुरू झाला होता. काळे ढग आकाशात जमले होते. वारा गार वाहत होता आणि सगळीकडे मातीचा सुगंध दरवळत होता. गावातले छोटे छोटे मुलं, गण्या, चिंगी, सोनू आणि राधा सगळेच पावसाची आतुरतेनं वाट पाहत होते. अचानक धडाम, वीज कडाडली आणि जोरदार पाऊस सुरू झाला. अरे चला, पाऊस आला, गण्या ओरडला. क्षणात सगळी मुलं घराबाहेर धावत आली. आई बाबा ओरडत होते, अरे थांबा, सर्दी होईल. पण मुलांना कुठे ऐकायचं होतं. रस्त्यावर पाणी साचलं होतं. मुलांनी चपला बाजूला फेकल्या आणि थेट पाण्यात उड्या मारायला सुरुवात केली. छपाक छपाक. सोनूने एक कागदाची होळी बनवली आणि पाण्यात सोडली. ही माझी बोट, कुणाची पुढे जाते बघू. सगळी मुलं आपापल्या होड्या बनवून शर्यत लावायला लागली. पावसाच्या पाण्यात त्या छोट्या छोट्या होड्या तरंगत होत्या आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. थोड्या वेळाने पाऊस थोडा कमी झाला. शेताच्या कडेला सगळीकडे हिरवाई पसरली होती. राधा म्हणाली, चला तिकडे जाऊया, किती सुंदर दिसतंय. सगळे मित्र शेताकडे गेले. तिथे लहान लहान बेडूक उड्या मारत होते. अरे बघ बेडूक, गण्या हसत म्हणाला आणि सगळे त्याच्या मागे पळू लागले. चिंगी अचानक घसरली आणि थेट चिखलात पडली. सगळे मोठ्याने हसायला लागले. हा 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 हा, चिंगी चिखलात. थांबा रे, आता तुम्हालाही पकडते. आणि मग सुरू झाली चिखलयुद्ध. एकमेकांवर चिखल फेकत, हसत, पळत सगळी मुलं पूर्ण मातीने माखून गेली. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य दिसायला लागलं. सगळे थांबले आणि त्या इंद्रधनुष्याकडे बघत राहिले. राधा हळूच म्हणाली, किती सुंदर आहे ना, पावसामुळेच दिसतं हे. गण्या म्हणाला, हो, पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, तो आनंद घेऊन येतो.